आवर चॅनल. कुठे जाऊयात आज? आज युरोप स्ट्रीटला जायचं का? पुण्यामध्ये युरोप स्ट्रीट. हो, तुला नाही माहिती? नाही आहे, युरोप स्ट्रीट आहे. बापरे, चल चला. जाऊ. मस्त सनसेट आता होईल थोड्याच वेळात आणि आता आम्ही सुद्धा लवकरच पोहोचतोय. फायनली आता आम्ही निघालोय. आता फायनली किती वाजलेत? 5:15 झालेले आहेत आणि आम्हाला अराउंड 12 किलोमीटर दाखवतात. तर आता आम्ही 20 मिनिटात पोहोचू लवकरच. 20 मिनिटं नाही, जवळजवळ आपल्याला 40 ते 45 मिनिटं लेट झालेलं आहे. ते पण तुमच्या दोघींमुळे. लेट नाही झालेलं, आपण ऑन टाइम निघालोय. फार तर 15 मिनिटं फक्त लेट आहे. अजिबात नाही. भेटूयात आपण, चला बाय. आता हे नेहमीचं आणि रोजचं झालेलं हिंजवडीचं ट्रॅफिक लागलंय आम्हाला. माहित नाही आता कधी सुटेल. हे चालू आहे. मेट्रोचं काम किती वर्ष झाले चालूच आहे. ते रोजच ट्रॅफिक लागतंय एवढं. बघूयात, पण पोहोचू लवकरच. फार प्रचंडच दिसतंय. पुढे लाल आहे पूर्ण आणि मध्ये मध्ये पण गाड्या येत आहेत ना, कशाही घुसवतात लोक. सनसेट टाइमला निघाल्याचा हा फायदा आहे. खूप असा सुंदर सनसेट इथून दिसतोय. पण हा आता सनसेट टाइम झाला. बोट मुळे झाला आहे. दिसेल पुढे. दिसला बघ, आला परत, गेला परत. असं चालत राहणार याचा. गेला, आता गेलाच. आता नाही, आता नाही येत मी. जा. फायनली वी हॅव अराइव्ड ॲट स्ट्रीट्स ऑफ युरोप. पण आता इथे नेमकं पार्किंगचा इश्यू आहे, कारण प्रचंड गर्दी आहे. तरी पण बघूयात आता पार्किंगला आम्हाला कुठे जागा मिळते ते आहे. आम्हाला पार्किंगला काही इथे जागा मिळालीच नाही आहे, त्यामुळे मग मागे पार्किंग करावं लागलं आहे. तर आता आज जाऊन बघूयात. तर ही आहे स्ट्रीट्स युरोपची. आत्ता सध्या लाईटिंग नाही आहे, त्यामुळे कदाचित असं वाटू शकेल. पण आपण थोडासा अंधार झाल्यावर कदाचित हेच अजून छान दिसू शकतं. असे वेरियस शॉप्स आहेत इथे. आता हळूहळू लाईट सुद्धा लागतील, तर हे अजून जास्त छान दिसेल. पुढे जाऊयात आता पुढच्या शॉपमध्ये. इथे आपल्याला कुर्तीज वगैरे असं सगळंच आहे. अगदी ते आपण देवापुढे लावतो त्या उदबत्ती वगैरे असं सगळं आहे. थोडीशी फॅन्सी तुळशीबाग वाटते मला हे. नाही का रोहित? हां, स्मेल मस्त. तुला वाटते का थोडीशी फॅन्सी तुळशीबाग? असे कुर्तीज वगैरे काही फरक वाटत नाही. अपडेटेड तुळशीबाग. वाव. रोहित वाटतोय का चिडका? ठीक आहे. की चेन्स नरूटो. मी ना फोटो काढायला तुला. मी तुझं रोज एक काढत जाईन. नाही. तर आता आम्ही आलो आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपला. जसं मनू म्हणली होती की युरोपच्या स्ट्रीटला वगैरे जाऊयात. पण खरंच तुला वर्थ वाटतंय का? मला काही असं इथे पुढे चालत गेली की संपतंय. आणि जेवढी हाईप केलेली आहे तेवढं अजिबात वर्थ नाही आहे असं आमचं म्हणणं आहे ऑफकोर्स. आणि ॲज अ बिंग हार्डकोर पुणेकर आमचं असं म्हणणं पडेल की तुळशीबाग आपली एनी टाईम बेस्ट आहे. तुळशीबाग बेस्ट. कधीतरी FC रोडसुद्धा चालेल, पण हे असं उगाचच नवीन काहीतरी कोणीतरी आणलं आहे म्हणून ते स्ट्रीट्स ऑफ युरोप वगैरे पुण्यामध्ये नाही, किंवा तितकंसं ते चालत नाही आहे. ते जसं मनू आणि मी तुम्हाला म्हटलं की हे अजिबात वर्थ नाही आहे. तर हे काइंड ऑफ आपल्याला थोडंसं काय म्हणतात स्ट्रीट्स ऑफ युरोप कमी आणि स्ट्रीट्स ऑफ पुणे फूड किंवा असं काय म्हणतात हिंजवडीचं फूड
फक्त असं जास्त खाण्यासाठी आहे. जे वाटतं. बाहेरचे लोक आहेत ना, पुण्यात बाहेरून आलेले राहायला त्यांच्यासाठी बेस्ट. त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट इथे वाटतो. तुम्हाला सगळं मिळेल. दुर्गा मिळेल, गणेश भेळ गणेश मिळेल. भेळ आहे, त्याच्यानंतर मिळेल. आपलं ते काय क्रिस्पी वगैरे पोटॅटो वगैरे असं काय 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 दिसतं. बरंच काय मिळेल. पण पण फक्त खाली ग्राउंड फ्लोर. फिरण्यासाठी नाहीये इथे खाली जे आणि सगळं वरती तुम्हाला सगळे शॉप्स दिसतं, बंद आहेत. तर तिथे आता आम्ही जिथे उभं आहोत तिथेच तुम्हाला दाखवते की शॉप्स अर्ध्याहून निम्मे बंद आहेत. हे समोर बघा laundry इथे पण बंद आहे, इथे सुद्धा मागे सगळं बंद आहे. तर अजिबात आम्हाला तरी वर्थ वाटत नाही आहे. आम्ही आपलं नुसतं ट्राय केलं की हां बघूयात कसं वाटतंय स्ट्रीट्स ऑफ युरोप म्हणे, आणि पुण्यात आलं आहे म्हटल्यावर काहीतरी नवीन. पण पुणेकर असल्यावर आपल्याला कळते की ही गोष्ट आपल्यासाठी नाही आहे. बाहेरच्या लोकांसाठी, बाहेरचे लोक जे पुण्यात येऊन राहतात त्यांच्यासाठी. एक्झॅक्टली. चला आता आम्ही आणि बाहेरच्या लोकांसाठी गुड न्यूज पण आहे, समोर लॉन्ड्रीचं पण आहे, ती पण दाखवू. स्ट्रीट्स ऑफ युरोपच्या इथे मस्त लॉन्ड्रीचं दुकान आहे. म्हणजे काय त्यांनी स्ट्रीट्स छान डेव्हलप केल्यात माहीत नाही आम्हाला सुद्धा. आणि अर्ध्याहून निम्मी सगळीच दुकानं ऑलमोस्ट बंदच आहेत. तर चला आता आम्ही तरी निघतोय घरी जायला. तर फायनली आमचा फ्लॉप शो झाला आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपला जाऊन. मग आम्ही असं ठरवलं की आता 7च वाजले, तर मग मस्तपैकी आता मिलेनियमला जाऊयात. सो तिथे रोहितला शूज पण घ्यायचे, स्निकर्स घ्यायचे. स्निकर्स घ्यायचे. तर मग आता बघूयात तिथे बघूयात. जाऊन. आणि जर जमलं तर मग ती मला तिथं वॉटर गन पण घेऊन देणार आहे आज, असं ती बोललेली आहे. सो बघूयात, लेट्स सी. बघू ऑर्डर घ्या. बघूयात आपण फक्त. हा बघायला हरकत काय, जर असेल तर ती घेऊन देणार आहे. बघायला विषय संपला, हरकत काय. विषय संपला. भेटूयात. बाय. एक्सायटेड किड्स बघा आता. चला जाऊयात पुढे. गर्दी भरपूर आहे. हा हे बघ, water हे gun. खूप सुंदर असं ह्यूज असं मोठं क्रिसमस ट्री केलंय. सुंदर वाटतंय नाही? हे अंतमाने बघा. डान्सिंग. वाव, look at this beauty. रोहित हे बघणार आहे. मस्त वाटतंय ना? हा बघ, इकडे तू. ही डान्सिंग गर्ल आहे आणि अम्माप अशी गर्दी आहे. आता आपण एंट्रन्स पण बघूया. मस्त असा गिटार टाईप केलेला, छान वाटतंय आणि बघायला सुद्धा. आणि ते इथे असं मोठंच्या मोठं क्रिसमस ट्री आणि ही आपली अशी ह्यूज गिटार. मस्त वाटतं. चला आता पुढे पण जाऊयात. चला जाऊयात पुढे. रोहित तू बघ ना, सेम ना, व्हाईट कलर हे बघ. क्यूट क्यूट आहे. बघू बरं, सेम थांब. बाय द वे आता ह्याला बघून घ्या. हा कुठे चाललाय, याच्या फेवरेट सेक्शनला. गन आपल्याला फक्त बघायची आहे ना रोहित? हा फक्त बघायची आपल्याला, नाही का? ए डायनासॉर. रोहित गन फक्त बघायची आहे. ह्या माणसाचं प्रेम संपतच नाहीये त्या गनवरून. दोन नाही, मग हे बघ ही वाली, ही एक तुला एक मला, एक तुला एक मला.
बुलेट्स नाही काय नाही. आहेत ना बुलेट, ठीक आहे खाली बुलेट सर. हा फार सिम्पल आहे ते मजा नाही गन पाहिजे पण चालत अवघड आहे दोघांचं. म्हणून ही मोठी आहे. ही सूट होती तुला कशी वाटते? ही मोठी वाटते. छोट्या छोट्या खूप नको. बघ आता आपण कुठे पाहिजे इथे हॉटेल्स वगैरे बरंच काही आहे ना. ही अगदी छोटी आहे, ही पाहिली आम्ही थोडीशी, पण ही खूप जास्त छोटी वाटते. आणखीन ही एक आमची फेवरेट आहे, पण रोहितला ही दाखवायची नाही आहे आत्ता. ही वाली तुला आवडली? आवडली तर ती मोठी आली पण ती नेहमी ही म्हटलं की हाफ हाफमध्ये ॲनिव्हर्सरी गिफ्ट एकदाच. तू घे ना, मग मी मला नंतर ॲनिव्हर्सरी गिफ्ट घ्यायची. या माणसाला अजून त्याची हवी तशी गन मिळतच नाही आहे. त्याची शोध मोहीम मात्र चालू आहे. ही घेऊ का ती घेऊ? सापडती करावी तुला? वापरले आहे. मग घे ना एकदाच पटकन पटकन. बघ छोटी, एवढी छोटी. नाही तो म्हणलं ती मोटराईज वगैरे मग म्हणलं जरा थांब जरा विचार करा. चांगली तू फायनली इथे असे मस्त रिंग टॉसवाले पण गेम्स आहेत. मिळत तर कधीच नाही हे. माहीत नाही काय असतं. आम्ही इथे बघतोय तर इथे बार्बीचे सेट पण आहेत. आमच्या वेळेस का असे नव्हते काय माहीत. आणि आता अजिबात नाही. मी तुम्हाला पुढे पण एक दाखवते. यूज बार्बी सेट आहे हा. माहीत नाही आमच्या वेळेस का नव्हते. सो ॲक्च्युली आमच्या बोक्यासाठी काहीतरी पार्टनर हवं आहे असं मला वाटतं आहे. तर मला वाटतं आहे की हे घ्यावं म्हणून. बघूयात रोहित काय म्हणतो आहे. आम्ही बोक्यासाठी फ्रेंड घेतला आहे. रोहित दाखव हा आला. आणि बोका आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवू. तर जाणार बोका घेऊन. बोका नाही सॉरी, आमचा मना घेऊन झाला. आणि आमचा लेटेस्ट अपडेट म्हणजे की आमची जी गन घेणार होतो आम्ही, तर ती आम्हाला इथे स्टोअरमध्ये चांगलीशी अशी नाही मिळाली आहे ज्या प्राईजला हवी त्या प्राईजमध्ये. कारण आम्ही ऑनलाईन बघितली होती तर ऑनलाईन प्राईस खूपच छान आहे ॲमेझॉनला. तर मग आम्ही असं ठरवलं की मग ती आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. बाय द वे तुम्हाला मी मगाशी स्टोअरमध्ये म्हटलं होतं की मी जेव्हा माझा बोक्याचा नवीन फ्रेंड घेणार आहे तेव्हा म्हटलं होतं की मी तुम्हाला बोका घरी जाऊन दाखवेल. तर हा आहे माझा बोकू, माझा नॉटी बोकू आहे हा. आणि मग आता ह्याला आम्हाला फ्रेंड आणणं खूप गरजेचं होतं म्हणून मग आम्ही आज ह्याच्यासाठी फ्रेंडसुद्धा घेऊन आलो आहे. तर एक मिनिट तोही दाखवते. तर हा आम्ही त्याच्यासाठी फ्रेंड आणला आहे. आता ह्याचं नाव मी तरी मना म्हणते आहे. बघूयात अजून रोहित काय म्हणतो आहे. तर असे हे क्यूटी माझे दोघं जण आता आमचे ॲड झालेत, मना आणि बोका. तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली द वेट इज ओव्हर. अख्खी ओव्हरनाईट आली आमची ही गन, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑनलाईन आम्ही ऑर्डर करणार आहोत. रात्री गेली, सकाळी आलीसुद्धा. आणि हा माणूस ऑफिसला जायचा थांबला आहे. बुलेट्स कुठे आहेत? बुलेट्स हां बाई इथेच आहेत अजून. अच्छा खुशी देखो इसकी. घर कसं चालणार पण. अच्छा सो दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.